प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप कंपनीची को फाउंडर आणि CFO आहे. पिंक वॉरियर्सबद्दल तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला मला महिला उद्योजक या प्लॅटफॉर्मनी नॉमिनेट केलेलं आहे. त्याच्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देते. आता पिंक वॉरियर्सचं विजन आणि मिशन शेअर करण्याच्या आधी त्याच्या मागची स्टोरी सांगणं खूप गरजेचं आहे. जसं मी सांगितलं की माझं नाव स्मिता महाजन. बाय बॅकग्राऊंड मी एक इंजिनियर आहे. 14 वर्ष IT मध्ये जॉब केल्यानंतर अचानक एक दिवस मला जॉब सोडावा लागला. माझ्या मुलीकडे दुर्लक्ष होत आहे या कारणामुळे. त्या दिवशी रिअलाइज झालं की करिअर कितीही स्ट्रॉंग असेल एखाद्या महिलेचा तरी शी हॅज टू मेक सच सॅक्रिफाइसेस इन हर लाईफ. आणि फक्त मीच नाही तर अशा किती महिला जगात असतील ज्या खूप टॅलेंटेड आहेत, ज्या खूप वेल क्वालिफाईड आहेत, पण तरीसुद्धा त्यांना जॉब करायची संधीसुद्धा मिळालेली नसेल. मे बी बिकॉज ऑफ रॉंग माइंडसेट, मे बी बिकॉज ऑफ सोशल प्रेशर, मे बी बिकॉज शी हर सेल्फ वॉज नॉट रेडी फॉर गेटिंग इन टू अ जॉब इन स्पाइट ऑफ बीइंग व्हेरी वेल क्वालिफाईड. तर आपल्याला कारण तर माहिती नाही पडत, पण अशा खूप महिला आहेत ज्या खूप टॅलेंटेड, खूप क्वालिफाईड, खूप स्किल्ड असून सुद्धा जॉब या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये पडत नाही. आणि त्यांचे स्वप्न जे असतात त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या पॅशनसाठी, ते कुठेतरी दबून राहतात. ते म्हणतात कॉम्प्रोमाइज केलं आम्ही कॉम्प्रोमाइज केलं आमच्या फॅमिलीसाठी, आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीजच्या समोर. तर जेव्हा मी माझा जॉब सोडला, जसं मी सांगितलं, त्यावेळेस मला पण असं वाटलं की इट्स नॉट जस्ट मी, देर आर सो मेनी अदर विमेन इन दिस सिटी, इन दिस स्टेट, इन दिस वर्ल्ड हू हॅव टू थिंक अबाउट लिव्हिंग देअर जॉब, लिव्हिंग देअर करिअर. आणि हाच एक थॉट घेऊन कुठून तरी दिस इज द सीड विच वॉज देअर टू गिव्ह बर्थ टू पिंक वॉरियर्स. पण फक्त ही एक एवढी सीड नव्हतीच, कारण मी लहानाची मोठी झाली. तर या प्रोसेसमध्ये माझ्या आईने, माझ्या मम्माने नेहमी मला एक गोष्ट खूप स्ट्रॉंगली शिकवली की बेटा, मुलीचं फायनान्शियल इंडिपेंडन्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फायनान्शियली इंडिपेंडेंट झाल्याशिवाय लग्न नाही करायचं, बहिणींना पण लग्न करू द्यायचं नाही फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळाल्याशिवाय. आणि कुठल्याही कारणासाठी आपलं फायनान्शियल इंडिपेंडन्स सोडायचं सुद्धा नाही. तर ही आईची जी शिकवण होती लहानपणापासून, ती पण कुठेतरी खूप घट्ट डोक्यात होती. जॉब तर सोडला, काहीतरी करणार, मी वेगळं काहीतरी करणार, माझ्या पॅशनवर काम करणार, हे कुठेतरी डोक्यात होतंच. पण ते पॅशन कसं शोधायचं? देर आर सो मेनी विमेन, यू विल बिलीव्ह मी, यू कॅन रिलेट टू माय टॉक्स. अशा किती महिला आहेत ज्यांना आपल्या स्वप्नांवर काम करायचं असतं, आपल्या पॅशनवर काम करायचं असतं, पण त्या इतक्या कन्फ्युज्ड असतात, त्यांना माहीत नसतं की नेमकं माझं पॅशन काय आहे, नेमकं माझं स्वप्न काय आहे, असं काय मी करू ज्याच्यामुळे माझं अस्तित्व घडेल. फ्रॉम दिस व्हेरी सिम्पल थॉट अ वुमन इज ऑलवेज कन्फ्युज्ड तिच्या अस्तित्वासाठी. अँड दॅट्स वाय पिंक वॉरियर्सचा तसा जन्म झाला. आणि या बर्थ मागे फक्त स्मिता महाजनच नाही, पण माझ्या आणखी 3 मैत्रिणी आहेत. आम्ही चौघींनी मिळून पिंक वॉरियर्सला जन्म दिला. पिंक वॉरियर्सचं विजन म्हणजे थोडक्यात म्हटलं तर टू मेक एव्हरी वुमन फायनान्शियली इंडिपेंडेंट, टू टेल हर दॅट शी हॅज द पॉवर टू लिव्ह हर ड्रीम्स. ती फक्त हिम्मत करून पुढे ये बाबा, आणि पिंक वॉरियर्स तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे, तुला मदत करायला खंबीर तुझ्या पाठीशी उभं आहे. तू फक्त रिस्क घ्यायची तयारी दाखव, तू फक्त आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायची तयारी दाखव, जे स्वप्न तू बघितलं आहे ते पूर्ण करायची तयारी दाखव आम्हाला, आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. ही एक विश्वास दाखवण्यासाठी पिंक वॉरियर्स आहे बेसिकली. तर आता जनरल 2 वर्ष झाले आहेत आम्हाला पिंक वॉरियर्स स्टार्ट करून. आम्ही चौघींनी केलं होतं, आणि चौघींचा हा संसार मोठा होत होत 200-250 पर्यंत कसा पोहोचला हे आम्हाला समजलंच नाही. आणि या प्रोसेसमध्ये आम्हाला बरेच
चांगले मार्गदर्शक लाभलेत, आमचे मेंटर्स, गुरु, तुम्ही काहीही शब्द द्या त्यांना, ते त्यांच्या गायडन्समुळे आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. फक्त एक थॉट होतं डोक्यात की आम्हाला एक असा प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे ज्याच्या थ्रू आम्ही आमच्यासारख्याच अनेक महिलांना काही ना काही उद्योजक करायला हेल्प करू. आणि तसंच विथ द मेंटर्स आम्ही पुढे येत गेलो. आमचं थॉट प्रोसेसमध्ये मच्युरिटी येत गेली, आमच्या बिझनेस करण्यामध्ये मच्युरिटी येत गेली, माइंडसेट चेंज होत गेलेत आमचे चौघींचे. अँड हळूहळू 2 वर्षाचा हा प्रवास इतका पुढे निघून गेला की आज आम्ही खूप स्ट्रॉंगली अशा 200-250 बायकांना हेल्प करत आहोत. आमचं ऑनलाईन प्रेझेन्स खूप स्ट्रॉंग आहे. आता थोडक्यात सांगितलं तर एक प्रॉब्लेम एरिया आहे. समजा जर मी ठरवलं सुद्धा ॲज अ वुमन, इफ आय डिसाईड ऑल्सो टू डू समथिंग, तर मी कन्फ्युज्ड असते काय करू. आणि समजा मी तिथून पण बाहेर पडली आणि ठरवलं की ओके आय वॉन्ट टू डू दिस, तर ती रिस्क घेण्याची तयारी माझ्यामध्ये नसते, मला हिंमत नसते ती करायची. ओके, केलं तर काय होईल, कस्टमर्स नाही मिळाले तर, चुकीचं डिसिजन झालं तर, घरचे काय म्हणतील, पैसे टाकले तर चुकीचं इन्व्हेस्टमेंट तर नाही होणार, अशा अनेक गोष्टी तिच्या डोक्यात, विचार असे खूप येतात तिच्या डोक्यात. आणि मग तिथे कुठेतरी ती थांबते. ओके, तर प्रॉब्लेम मधून निघाली आणि कुणाचा तरी हात तरी धरला तिने की ठीक आहे, मार्केटमध्ये बरेच असे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत जिथे वी कॅन सेल अवर प्रोडक्ट्स. खूप सारे मार्केट प्लेसेस आज अवेलेबल आहेत ऑनलाईन, डिजिटली, जिथून आपण आपले प्रोडक्ट सेल करू शकतो, स्पेशली फिमेल्स. बट देन टू टेल यू व्हेरी फॅक्ट, तिथे आपल्याला फक्त प्रोडक्ट सेल करायचं एक प्लॅटफॉर्म, इट इज जस्ट वन जरिया टू सेल युअर प्रोडक्ट्स. बट ते सगळे प्लॅटफॉर्म्स कुठूनही आपल्याला एज्युकेट नाही करत की हा प्रोडक्ट आज असा असेल तर याला पुढे आणखी इम्प्रूव्ह कसं करायचं, याचं इम्प्रूव्हमेंट, प्रोडक्टचं इम्प्रूव्हमेंट कसं होईल, तुमच्या पर्सनॅलिटीचं इम्प्रूव्हमेंट कसं होईल. आणि याच पर्टिक्युलर पॉइंटला एक सोल्युशन म्हणून पिंक वॉरियर्स काढलेला आहे आम्ही, की आम्ही फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म नाही देत एक तुमचं बिझनेसला वाढवायचं, तुमचे विंग स्प्रेड करायला एक प्लॅटफॉर्म नाही देत, बट वी हेल्प यू ग्रूम पर्सनली, प्रोफेशनली टू अ बेटर इंडिव्हिज्युअल, टू अ बेटर वुमन एंटरप्रेन्युअर, सो दॅट तुमचा जो बिझनेस नव्हता किंवा इथपर्यंत होता तो थोडा हळूहळू स्टेप बाय स्टेप, बेबी स्टेप्स घेत थोडा पुढे जायचा. आणि मे बी यू क्रिएट युअर ओन ब्रँड. तर आय एम सो हॅपी टू शेअर दिस विथ यू गाईज की फक्त एका थॉटनी, एका विजननी जी 2 वर्षापूर्वी कंपनी चालू झाली होती, ती आज 2 वर्षात एक इन्क्युबेशन सेंटर आहे अशा महिलांसाठी ज्यांच्या मनामध्ये काहीतरी करायचा जोश आहे, इच्छा आहे. आणि इन्क्युबेशन सेंटर म्हटलं तर त्यात सगळंच आलं. विद्यालय नावाचं, टू बी व्हेरी प्रिसाइज, एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यालय नावाचं आमचं एक पॅरलल प्लॅटफॉर्म आम्ही चालू केलेलं आहे, ज्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू आम्ही एज्युकेशन हा पार्ट कव्हर करतो फॉर ऑल विमेन एंटरप्रेन्युअर्स. पिंक वॉरियर्सच्या बॅनरच्या खाली विद्यालय जे आहे ते तुम्हाला प्रोफेशनली आणि पर्सनली ग्रूम करतं टू गेट इन टू दिस बिझनेस फुली. इट्स नॉट नीडेड, खरंच गरज नाही आहे MBAच्या डिग्रीची किंवा कुठल्याही अकॅडमिकली वेल क्वालिफाईड डिग्रीची बिझनेस करायला. शेवटी आपल्या घरी घर काम करणाऱ्या येणाऱ्या ज्या मावशी आहेत ना, त्या आपल्यापेक्षा जास्त चांगला हिशोब करतात. आपल्याला विचार करावं लागतं की मागच्या महिन्यात त्यांचे किती पैसे होते जे राहिले होते किंवा एक्स्ट्रा दिले होते, पण आपल्याच घरसारखे त्यांच्याकडे 4 आणखी घर असतात आणि त्यांना 4 आणि आपलं 5वं घर, अशा 5 घरांचा हिशोब असा तोंड पाठ असतो. त्यांना कुठलंच कॅल्क्युलेटर लागत नाही किंवा कुठल्याही टाईपचा वेळ लागत नाही कॅल्क्युलेशन करायला. दे आर सो व्हेरी क्लेवर. तर त्यांनी कुठलीच MBA सारखी डिग्री घेतलेली नाही आहे. सो थोडक्यात म्हणण्याचा माझा मुद्दा हा आहे की विद्यालय या बॅनरच्या खाली आम्ही तुम्हाला एक वुमन एंटरप्रेन्युअर बनवतो. तुमचं आयडिया असो किंवा प्रोडक्ट असो, त्याला मार्केटपर्यंत कसं न्यायचं, त्याला
त्याला प्रमोट कसं करायचं, त्याला एक ब्रँड कसा बनवायचा, याचं आम्ही तुम्हाला फुल फ्लेजेड ट्रेनिंग देतो, मेंटरशिप देतो, हँड होल्डिंग करतो तुमच्या बिझनेससाठी. आणि जी आयडिया फक्त तुमच्या डोक्यात होती किंवा जो प्रोडक्ट फक्त तुम्ही तुमच्या 4 शेजार पाजारांना विकत होतात, त्या प्रोडक्टला आम्ही तुमच्या सोबत ब्रँड बनवायचा प्रयत्न करतो. आणि अशाच प्रकारे आमच्याकडे आता आमच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये साधारण 15 अशा विमेन एंटरप्रेन्युअर्स आहेत ज्या आपल्या प्रोडक्टला एक ब्रँड लेवलपर्यंत पोहोचवायसाठी आमच्या विद्यालयामध्ये ट्रेन होत आहेत. आणि सिरियसली इट इज अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज फॉर मी. आणि त्यांच्यामधलं जो चेंजेस आहेत ते बघून मला असं वाटतं की वाव, इट इज अ ग्रेट अचीवमेंट बाय पिंक वॉरियर्स की आम्ही काहीतरी खूप छान केलंय. एक खूप घरी राहणारी, सिंपल, नॉट व्हेरी कॉन्फिडेंट टू टॉक अबाउट हर सेल्फ like a woman, is talking about her product, is sharing idea about her product, is giving प्रेझेंटेशन फॉर हर पिच डेक. तर खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं आमच्या सोबत जॉईन झालेल्या महिलांना एक एक पायरी वर चढून बघताना. तर पिंक वॉरियर्स जसं मी सांगितलं, इट इज नथिंग बट इट इज अ स्टार्टअप एक्सेलरेटर. एक्सेलरेटर काय, आपण गाडीची स्पीड वाढवायसाठी एक्सेलरेटर चालवतो ना, तर तोच एक्सेलरेटर एका महिलेच्या जीवनात आहे पिंक वॉरियर्स. तिला आणखी पुढे आणि स्पीडमध्ये जायला, बिझनेसमध्ये कुठलाही व्यवसाय करण्यासाठी जी स्पीड पाहिजे पुढे जायला, ती स्पीड मेंटेन करायला आणि फुल विनर बनायला पिंक वॉरियर्स आहे ॲज अ स्टार्टअप एक्सेलरेटर. तुम्हाला थोडक्यात मी नाव जी आम्ही पिंक वॉरियर्स जे ठेवलेलं आहे त्याविषयी पण सांगते की पिंक वॉरियर्सच का. काही लोक म्हणतात पिंक फक्त मुलींचा कलर असतो का, बट जनरली आपण पिंक, मुलगी असेल तर आपण पिंक आणि मुलगा असेल तर ब्लू असं आपण हे करतो. तर पिंक इज अ गुड कलर फॉर विमेन, सो वी चोज पिंक. आणि वॉरियर का, तर वॉरियर या नावामागे पण खूप थॉटफुल प्रोसेस आहे बरं का. वॉरियर म्हणजे every woman has that warrior spirit, has that fighting spirit in her to never quit in any situation. ती एक मल्टीटास्कर असते, ती एक वॉरियर आहे जी एक मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आई म्हणून, वाईफ म्हणून कुठल्याही रोलमध्ये ती 100% देण्याचा प्रयत्न करते आणि कधीही क्विट नाही करत. तिला कितीही त्रास असू देत, शी विल फाईट बॅक, शी विल फाईट लाईक अ वॉरियर टिल हर लास्ट ब्रेथ. अँड दॅट्स वाय आमचं नाव ठेवलेलं आहे आम्ही पिंक वॉरियर्स. आणि असंच आमचं पिंक वॉरियर्स आहे. प्रत्येकापर्यंत आमचा हा मेसेज जावा म्हणून आम्ही महिला उद्योजक या प्लॅटफॉर्मच्या थ्रू आपला मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. मला सांगायला आवडेल की आमच्याकडे, माझ्याकडे विकायला एक काहीच नाही आहे, सुई नाही आणि धागा नाही आणि काहीच नाही, बट विथ ऑल द वेंडर्स विच वी हॅव इन अवर ग्रुप, आज मला प्राऊडली तुमच्यासोबत शेअर करायला खूप आनंद होत आहे की starting from salt in your kitchen to vegetables to fruits to fashion to beauty to fitness to health, आमचं खूप बरेच प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस थ्रू these women entrepreneurs we provide, and we are very strongly present in Baner, Balewadi, Aund, Pashan, these areas. We are spreading our wings to different areas of पुणे ॲज वेल. आणि फेब्रुवारीमध्ये आम्ही, मेमध्ये पण मुंबईमध्ये पण लॉन्च केलं पिंक वॉरियर्सला, बट अनफॉर्च्युनेटली मुंबईची स्पीड थोडी कमी झाली लॉकडाऊनमुळे. पण येस, मुंबई इज ऑल्सो ऑन फॉर अस अँड वी आर डेफिनेटली गोइंग टू स्प्रेड आवर विंग्स इन मोर cities of Maharashtra
अँड ओव्हरऑल इंडिया इन फ्युचर. जितक्या महिलांना आमच्यापर्यंत जॉईन करायचं असेल आम्ही तेवढा प्रयत्न करू. लवकरात लवकर आमचं ई-कॉमर्सचं पोर्टल पण आम्ही लॉन्च करत आहोत. एकदा ई-कॉमर्सचं पोर्टल लॉन्च झालं की वी विल बी गोईंग ग्लोबल अँड देन इट विल बी लाईक नो स्टॉपेज फॉर एनी वुमन. थ्रू दिस प्लॅटफॉर्म मला फक्त एवढंच बोलायचं आहे की गर्ल्स, विमेन, माय फ्रेंड्स, फक्त आणि फक्त हिम्मत दाखवा, पुढे यायची आणि तुम्हाला समजेल की पिंक वॉरियर्स तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला सपोर्ट करायला, तुमच्या बिझनेसला वाढवायला. वन थिंग विच रिअली नीड्स टू चेंज, इफ यू से कंप्लेंट्स असतील तुम्हाला काही की I don't want I don't have that support system, or I have to do lot of things, but then I don't have that courage to go against anyone. तर I will suggest that don't find such excuses. Don't see to it that याला आपण internal interference म्हणू शकतो. ठीक आहे. डोंट गेट इन्वॉल्ड इन युअर इंटरनल इंटरफिअरन्सेस. गिल्टमध्ये नका फसू. द वन अँड ओनली वन थिंग विच नीड्स टू बी चेंज्ड फॉर अ वुमन टू बी अ वुमन एंटरप्रेन्युअर इज द वुमन हर सेल्फ. त्या महिलेने फक्त आपला माइंडसेट चेंज करायला पाहिजे. एकदा ती चेंज झाली की ऑटोमॅटिकली दॅट चेंज विल हॅपन इन हर फर्स्ट अँड देन इन हर बिझनेस. तर to all of you, Pink Warriors is here to help you, and we as a team all are here to help you. Thank you so much, Mahila Udyojak, for giving Pink Warriors this opportunity. आमचा फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आणि वेबसाईट आमची चेक नक्की करावी आणि याच्या थ्रू आम्ही काय प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आमच्या महिलांच्या थ्रू देतो हे बघायला अजिबातच हरकत नाही आहे. प्लीज चेक करा आमची वेबसाईट अँड प्लीज हेल्प शेअर युअर लव्ह अँड सपोर्ट फॉर ऑल द वुमेन हू रिअली नीड अस. मी एक गोष्ट नेहमी म्हणते की समजा जर यू बाय फ्रॉम अस, यू आर डुईंग टू व्हेरी ब्युटिफुल थिंग्स. फर्स्ट, यू आर हेल्पिंग अ वुमन टू अर्न हर रिस्पेक्ट. तुम्ही आमच्याकडून काही विकत घेतलं तर तुम्ही एका महिलेला तिचं अस्तित्व निर्माण करायसाठी मदत करत आहात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ओके, वन पर्चेस फ्रॉम यू इज हेल्पिंग अस क्रिएट सेल्फ रिस्पेक्ट फॉर अ वुमन. दॅट्स अ ग्रेट थिंग, राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वी आर इन टू सोशल वर्क ऑल्सो. तुम्ही आमच्याकडून जे काही विकत घेतात तर त्याचं एक सर्टन पर्सेंटेज आम्ही आमच्या सोशल वर्क CSR ॲक्टिव्हिटीजसाठी वापरतो. सो दॅट डिरेक्टली का होईना इनडिरेक्टली यू आर देअर विथ अस फॉर ऑल CSR ॲक्टिव्हिटीज. सो गाईज, फ्रॉम दिस प्लॅटफॉर्म ऑफ महिला उद्योजक मला एक रिक्वेस्ट करायला आवडेल की if you cannot be a vendor of Pink Warriors, no problem, you are good at your place, okay, but please, we need lots and lots of customers like you who can help purchase something from Pink Warriors so that a woman earns her respect. आमच्याकडून नक्की परचेस करा. आमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसची खूप लॉंग लिस्ट आहे अँड बिलीव्ह मी दे आर क्वालिटी प्रोडक्ट्स कमिंग फ्रॉम डिरेक्टली फ्रॉम वुमेन. ओके, तर आमच्याकडून नक्की परचेस करून हेल्प अस गिव्ह दॅट अस्तित्व टू एव्हरी वुमन. थँक्यू सो मच अँड थँक्यू महिला उद्योजक फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू फ्रॉम पिंक वॉरियर्स. हॅव अ ग्रेट लाईफ. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. तर बंधू भगिनींनो, या होत्या स्मिता महाजन. यांनी आपल्या प्रेरणादायी भाषेतून भरपूर महिलांना एक नवीन उद्योग करण्याची उमेद दिली. टीम महिला उद्योजक कडून स्मिता महाजन यांचे मनपूर्वक आभार. जर तुमच्या जवळच्या परिसरात अशाच काही महिला उद्योजक असतील किंवा तुम्ही स्वतः एक महिला उद्योजक असाल तर कृपया आम्हाला खालील दिलेल्या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा.